हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं माझ्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आज एक्सप्लोर करणार आहे आपल्या लोकल ए सी ट्रेनचा ओव्हरऑल जो काय एक्सपिरियन्स येणार आहे, तर मी या ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आज चाललो आहे ताईकडे, बदलापूरला. तर चला तर एक्सप्लोर करूया ओव्हरऑल लोकल ए सी ट्रेनचा एक्सपिरियन्स. आपण आता आलो आहे ठाणा स्टेशनला. D12 8 D11 9 D10 10 D प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आले द्वारा सकाळच्या युनिटची एक ट्रेन प्रबंधा जनरल लोकल आणि डी लोकल दोन्ही कल्याण या स्थानकांवर प्लॅटफॉर्म नंबर 5 D12 8 12 car 5 local और 8 D local बदलापूर. This local will not have तिकडे झालं. तर ओव्हरऑल लुक आतून असा आहे. सिटिंग पोझिशन तर नॉर्मलच आहे, असं आपल्या लोकल ट्रेनमध्ये असते. वरती हे असं पकडायला आहे. तर विंडोचा असा ओव्हरऑल व्ह्यू आहे. आणि ए सीचं ओव्हरऑल कूलिंग पण चांगलंच आहे. कूलिंग पण व्यवस्थित आहे एकदम. विंडो मस्त आहे, विंडो फुल आहे, भारी दृश्य दिसतं एकदम फुल. आणि डोअर दाखवतो. डोअर हे असे डोअर्स आहेत, ऑटोमॅटिक ओपन होतात. नॉर्मल आपल्या लोकलसारखीच आहे, एवढंच की ती ए सी आहे. वरती पण बघाल तर असंच आहे, नॉर्मलच आहे. तर मी तुम्हाला सांगतो की ओव्हरऑल ए सी ट्रेनचं तिकीट किती आहे. तर ठाणे टू बदलापूर मी तिकीट काढलं तर पर पर्सन काहीतरी 95 रुपीज आहे. ठाणे टू बदलापूर एकाचे. तर मी 2 तिकीट काढल्या. फक्त सिंगल फक्त जायचंच फक्त एवढं तिकीट आहे, रिटर्न नाही आहे. नॉर्मल फक्त ठाणे टू बदलापूर फक्त एकाचं 95 रुपीज तिकीट आहे. तर मी माझं आणि माझ्या आईचं तिकीट काढलं आहे. ॲक्च्युली तिकीट प्राईस पण खूप जास्तच वाटली, जास्तच आहे कम्पेअर टू अदर आपले नॉर्मल लोकलच्या नुसार. इंडिकेटरमध्ये असं दाखवत आहे नाव कल्याण. तर आपण आता पोचलो आहे कल्याण स्टेशनला.
तुम्हाला दाखवत आता आउटडोअर कसं ऑटोमॅटिक ओपन होतं ते. ट्रेन थांबली की ओपनच होईल ते. बघा हे असं ऑटोमॅटिक डोअर ओपन होतं. या डोअरमधून नाही आलो मग. आणि ऑटोमॅटिकच बंद होईल. प्लेटफॉर्म 9 तरफ है. विठ्ठलवाडी. Platform is on right side. तर आज सॅटर्डे आणि आज ट्रेन पण ओव्हरऑल खालीच दिसते. पुढचं स्टेशन आता उल्हासनगर येते. ओव्हरऑल ए सीचं कूलिंग चांगलं आहे म्हणून थोडंसं प्रवास करायला पण भारी वाटतं आहे. मजा पण येते. थोडंसं जरा थंड वातावरण, पाऊस पण आहे बाहेर. थंडी वाजली की नाही? हां मम्मी, थंडी वाजते की नाही? हां हो का नाही? जास्त वाजते. उल्हासनगर स्टेशन आलं आहे. डाव्या बाजूला उल्हासनगर स्टेशन आहे. अरे यार पाऊस पण जोरात चालू आला. उल्हासनगर किती स्टेशन आहे पुढे? आता आय थिंक 2 स्टेशन असेल. अंबरनाथ नंतर डायरेक्ट बदलापूर. पाऊस पण चालू झाला आहे बाहेर आणि आतमध्ये ए सी असल्यामुळे अजूनच जास्तच कूलिंग झालं आहे. थंडी वाजायला लागली आता खरं तर. तर आता अंबरनाथ स्टेशन येते. अंबरनाथ नंतर बदलापूर आहे ना? तर अंबरनाथला आलो आहे आता आपण. अंबरनाथ स्टेशन उजवीकडे आहे. थिंक डोअर उघडणार ते राईट साईडलाच. राईट साईडला ना? राईट साईडलाच. राईट साईड. इकडे अनाऊन्समेंट पण करतात कुठल्या बाजूला ओपन होणार ते. थिंक बोथ साईड ओपन झालं आहे. लेफ्ट साईडला पण ओपन झालं आहे आणि राईट साईडला पण ओपन झालं आहे डोअर. थिंक कल्याणपासून ओव्हरऑल सगळं स्लोज असल्यामुळे डोअर आय थिंक ओव्हरऑल दोन्ही बाजूलाच ओपन होतात.
फायनली आपण पोचू बदलापूरला, कारण की आता याच्यानंतरचं डायरेक्ट पुढचं स्टेशन आहे ते बदलापूरच. पाऊस पण जोरदार चालू आहे बाहेर. काचेवरती पूर्ण पाणी जमा झालं आहे. बाहेरचं पूर्ण ब्लर दिसतंय. पावसामुळे बाहेरची काच पूर्णपणे हे झाले, म्हणजे पूर्ण पाणी असल्यामुळे बाहेरचं पण काहीच दिसत नाही आहे. तर आता आपण फायनली पोहोचत आहोत बदलापूर स्टेशनला. एक सेकंड. Platform is on left side. हा ना, मग उतरू द्या. एक सेकंड. ओके, सो आता आम्ही पोचलो आहे बदलापूर स्टेशनला. तर आता आम्ही पोचलो आहोत बदलापूरला. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो काय होता लोकल AC ट्रेनमधला, जो चांगलाच होता आणि खूप मजासुद्धा आली. तर तुम्हाला जस्ट एक बाहेरून लूक दाखवतो ताई ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा. तर ही बिल्डिंग आहे तिथे ताई आणि अमित राहतात. थोडंसं आपण आतमध्ये जाऊया. मॅपल सिटी म्हणून नाव आहे बिल्डिंगचं. ओव्हरऑल सिटी म्हणजे ओव्हरऑल 7 बिल्डिंग येते या बिल्डिंग्समध्ये. ए आदू, ए आदिरा, तिला गॅलरीमध्ये पाठव. आदू आली. आदू हाय कर. हाय. आदू आली बाहेर. पहिल्याच माळ्यावरती रूम आहे. ही 7 माळ्याची बिल्डिंग आहे आणि पहिल्याच माळ्यावरती पहिलंच घर आहे यांचं. आलो येतो मी. तर ह्या ब्लॉगमध्ये मी ओव्हरऑल लोकल AC ट्रेनचं आतून कशी असते आणि ओव्हरऑल जो काय एक्सपिरियन्स आम्हाला आला, ॲक्च्युली खरं म्हणजे त्या एक्सपिरियन्स आमचा खरंच चांगला होता आणि मजा पण आली. तर हे असं आहे बाहेरून ताई जिथे राहते त्या ठिकाणचं दृश्य. बघा, हे 7 नंबर बिल्डिंग आहे, मॅपल सिटी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही मला ह्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि ह्या ब्लॉगला नक्कीच लाईक आणि जेवढं शेअर करता येतील तेवढं तुम्ही शेअर करा. तर आतासाठी मी इथेच थांबतो आणि चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.